देख मित्रांनो, बेळगुंदी गावामध्ये आहे. कदाचित रात्रीचा वेळ आहे, तो मला दिसणार नाही. पण या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणं फार महत्त्वाचं वाटतं आहे. मागील 1 तास आम्ही प्रयत्न करतो आहे आणि हा साप आतमध्ये गेलेला जागा व्यवस्थित न बघितल्यामुळे अख्ख्या घराच्या आम्ही खापऱ्या काढून झाल्या. तिथं किरण दळवी ना, काय ना तुमचं? किरण दळवी त्यांच्या इथं. आणि तेव्हा तर उजेड होता, पण अचानक परत मी जाताना एकदा नजर टाकल्यानंतर हा साप दिसला. आणि किती छोट्याशा जागेत उंदरांच्या पाठीमे असल्यामुळे जवळपास 3 तास हा साप दिवसभराचा दिसतोय. आणि योगायोगानं तो तोंड काढल्याने परत ती जागा नेमकी कळली. म्हणून साप बघणारा अतिशय महत्त्वाची भूमिका बघायचा असतोय. थोडी चूक झाली, कारण मी इथं आल्यानंतर साप होता. मी शिडी लावून वर चढून खापरी काढीपर्यंत बघण्यात चूक झाल्यामुळे साप कुठं गेला कळला नव्हता. पण आता थोडासा त्या गॅपमध्ये दिसल्यानंतर पुन्हा आम्ही प्रयत्न केला आणि हा साप आरामात सापडला. खरं तर 2 मिनिटाचं काम होतं. फक्त व्यवस्थित न बघितल्यामुळे साप कुठंतरी गेला असं वाटून पूर्ण घराच्या आम्ही खापऱ्या काढावं लागलं. घरातले फार घाबरले होते, त्यांना आता भीती दूर झाली असं म्हणावं लागेल. पण असे साप आपल्या घरात असतात. याच गावात मी जसं परवाशी बेळवटीला म्हटलं, ह्याच गावात एक तरुणाचा मृत्यू झालेला आहे सर्पदंशानं. त्यामुळे आपण काळजी घेणं तर गरजेचं आहे. पण घरात असे साप थांबून असतात. इथं मी हे काढताना सगळी उंदीर वगैरे भरपूर प्रमाणात होते, त्यामुळे उंदीर वगैरे असतात. ग्रामीण भागात हे नेहमीचं वातावरण लक्षात घ्या. आणि असे साप आपल्याबरोबर राहत असतात. साधारण 4 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे. धन्यवाद.